कोल्हापूरकरांच्या आठवणीतील अजितदादा. कोल्हापूर आणि अजितदादा यांचं राजकारणापलीकडचं नातं. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवार हे ज्या पद्धतीनं त्यांच्या मिश्किल शैलीमुळे प्रसिद्ध होते, त्याचप्रमाणे चुकीच्या गोष्टीतही अजितदादा कोणाचाही मुलायजा राखत नसत. अजित पवार आणि कोल्हापूर यांचं नातं देखील एक प्रकारे वेगळं राहिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा आघात आहे. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांचं कोल्हापूरवरील प्रेम याच्या आठवणी देखील आता जाग्या होत आहेत. राजकारणापलीकडेही अजितदादांचं कोल्हापूरशी प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं होतं. कोल्हापूर जिल्ह्याचा पाठीराखा अशी प्रतिमा त्यांची निर्माण झाली होती. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरकरांमधून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. तसं पाहायला गेलं की कोल्हापूर आणि पवार कुटुंबियांचं एक वेगळं नातं आणि ऋणानुबंध राहिले आहेत. अजित पवार यांच्या आत्या सरोज एन.डी. पाटील या कोल्हापूरच्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोळिवडे हे गाव शरद पवार यांच्या मामाचे गाव असून अनेकदा कोल्हापूरच्या विकासासाठी आणि आपत्तीच्या वेळी थेट मदत करण्यासाठी पवार कुटुंबीय धावून येत असल्याच्या अनेक आठवणी आहेत. एकूणच काय तर पवार कुटुंबियांचं कोल्हापूरशी नेहमी जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं राहिलं आहे. कोल्हापूरची हद्दवाढ, सहकारी संस्थांना पाठबळ असो की ऊस दराची कोंडी फोडण्याचा मुद्दा, अंबाबाईचा विकास आराखडा, अशा अनेक बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूरबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका पाहायला मिळायची. अजित पवार राजकारणात सक्रिय असले तरीही ते काही कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्याने कोल्हापूरला येत असत. कोल्हापूरला आल्यावर येथील कामाबाबत अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची घोषणा केली गेली नाही असे कधीच घडले नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटची भेट दिली असताना जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन हे प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला सकारात्मक सूचना केल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नवीन शासकीय वाहने खरेदी करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. याशिवाय त्याला निधी देण्याचा शब्दही अजितदादांनी दिला होता. कोल्हापूर महापालिकेची इमारत सुसज्ज असावी अशी इच्छा अजितदादांची होती. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या इमारतीसाठी सेंडा पार्क येथील 5 एकर जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या नवीन इमारतीसाठी निधी देण्याचं आश्वासनही अजितदादांनी दिलं होतं. कोल्हापूर शहरात 100 कोटींचा रस्ते विकास प्रकल्प राबवत असताना हे रस्ते दर्जेदार नसतील तर त्याची चौकशी करू आणि त्यानंतरच उर्वरित निधी देऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. एकूणच काय तर कोल्हापुरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामे दर्जेदार व्हावीत अशी इच्छा देखील अजित पवार यांची असायची. कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच अजितदादा सजग आणि जागृत दिसून यायचे. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही एक सक्षम फळी त्यांनी उभी केली होती. या कार्यकर्त्यांशी त्यांनी तितकं जिव्हाळ्याचं देखील नातं ठेवलं होतं. अजितदादा कोल्हापुरात येणार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची नेहमीच मोठी गर्दी दिसून यायची. अजित पवार यांच्याकडे कोल्हापुरातील एखादा कार्यकर्ता गेला आणि त्याचं काम झालं नाही असं कधीही घडत नव्हतं. आपल्या मार्मिक आणि मिश्किल स्वभावामुळे अजित पवार यांचं भाषण देखील चांगलंच गाजत असायचे. या भाषणात त्यांची राजकीय टोलेबाजी देखील दिसून यायची. कबड्डी महासंघाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक वेळ अजितदादा कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या खास पवार शैलीत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर टिप्पणी केली होती. अरे काय हे मोठे झाला आहात, आता ती युवा अवस्थेतील बंटी, मुन्ना ही नावे कशाला पाहिजे? तुमची नावे चांगली आहेत, तीच पूर्ण वापरायला सुरुवात करा, असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना जाहीर कार्यक्रमात दिला होता. तर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही अजितदादा चंदगडच्या दौऱ्यावर आले होते. मात्र 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंदगड मतदारसंघात तत्कालीन आमदार राजेश पाटील हे पराभूत झाले होते.
राष्ट्रवादी पक्षाच्या आमदाराचा हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मे महिन्यात चंदगड येथे अजित पवार यांचा नागरिक सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी संयोजकांनी अजित पवार यांना फेटा बांधण्याचा आग्रह केला. मात्र राजेश पाटील यांच्या पराभवाने नाराज झालेल्या अजित पवार यांनी फेटा बांधण्यास नकार दिला. इतकेच नाही तर चंदगडच्या विविध विकास कामासाठी आणि येथील योजनांसाठी त्यांनी 1600 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. यामुळं त्यांनी एकीकडे माजी आमदार राजेश पाटील यांना बळ देण्याचं काम केलं होतं. त्यामुळं कार्यकर्त्याला कसं मोठा करता येईल या अजितदादांच्या स्वभावाचा अनुभवही यावेळी आला होता. याशिवाय कोल्हापूर प्रति असलेलं अजितदादांचं प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं देखील यातून दिसून येत असायचं. अजितदादा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी इच्छाही कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची असायची. मात्र अजितदादांच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र एका सक्षम नेतृत्वाला मुकला असल्याची भावना व्यक्त होत असताना कोल्हापूरबद्दल असलेलं अजितदादांचं प्रेम आणि त्यांच्या अनेक आठवणी देखील या निमित्तानं समोर येत आहेत. धन्यवाद.